तुमच्यापर्यंत सांगणार आहे ती तुम्ही शांतपणे ऐकावी ही माझी नम्र विनंती. 10वी म्हणजे आपल्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट असतो. 10वी आपण जर 10वी मध्ये चांगले गुण मिळवले तर आपल्या आई वडिलांना व आपल्याला पण सुद्धा अभिमान वाटतो आणि त्याचबरोबर शिक्षकांना पण वाटतो. आपली ही शाळा, आपल्या शाळेमध्ये एकदम भारी वातावरण आहे आणि त्याचबरोबर प्रत्येक विषयाला शिक्षक हे त्यांना सखोल ज्ञान असतं आणि स्वच्छ पिण्याचे पाणी, त्याचबरोबर संतुलित आहार पण भेटतं आपल्याला. आपण जेव्हा शाळेत आलो तेव्हा आईचा हात धरून नाक पुसत आलो होतो. तेव्हा वर्गात आपण शांत बसायचं प्रयत्न करत होतो आणि आज वर्गात शांत बसायचं नाटक करून शिकून गेलोय. एक तुम्हाला गोष्ट सांगतो. एक विद्यार्थी होता, त्यांचा 10वीचा निरोप समारंभ होता. तेव्हाच्याच दिवशी त्याच्या व त्याच्या मित्रांच्या बेंचवरून भांडणं चालू होत्या. तेव्हा त्याच वेळी त्याची शिक्षिका आली आणि त्या मुलाला सांगितले का भांडणं करतोय. तेव्हा तो मुलगा त्या शिक्षकांना सांगतो की हा माझा बेंच आहे आणि ती शिक्षिका त्या मुलाला असं सांगतं की अरे हा बेंच इथेच राहील आणि तू इथून जाणार आहेस. आणि हे वाक्य त्या मुलाच्या काळजात कोरलं गेलं. त्याचमुळे आपण 10वीला चांगले टक्के पाडण्याचा प्रयत्न करू. त्याचबरोबर शाळेचं, आई वडिलांचं आणि शिक्षकांचं नाव उंचावण्याचा प्रयत्न करू. आणि आपल्याला जर 10वीला कमी टक्के पडले तर खचून जायचं नाही. त्यावर मी एक शायरी लिहिली की असफलता एक चुनौती है इसे स्वीकार करो, असफलता एक चुनौती है इसे स्वीकार करो, क्या कमी रह गई देखो और सुधार करो, क्या कमी रह गई देखो और सुधार करो. असफलता एक चुनौती है इसे स्वीकार करो, क्या कमी रह गई देखो और सुधार करो. जब तक ना सफल हो नींद चैन को त्यागो तुम, जब तक ना सफल हो नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम. और कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कभी हार नहीं होती. आणि मला या शाळेचा अभिमान वाटतो की मी या शाळेचा माजी विद्यार्थी म्हणून पुन्हा या शाळेला भेट देईन. आणि या शाळेतून जाताना एक म्हणतो की आम्ही या शाळेतून जाताना दुसऱ्या शाळेत गेलो तर या शाळेचं नाव उज्ज्वल करू आणि या शाळेचं नाव उज्ज्वल करताना आम्ही काही ना काही साहेब किंवा मोठमोठे अधिकारी बनून येऊ आणि हा आमचा शब्द आहे. आणि पुढे सांगतो मला या शाळेला फक्त 2 वर्षच लागले. मी आधी दुसऱ्या शाळेत होतो आणि तिथे पण मला चांगले शिक्षक भेटले आणि इथे पण मला चांगले शिक्षक भेटले. आणि तुम्हाला सांगतो की आपण जेव्हा या शाळेतून जातो आपल्याला वाटतं आपण या शाळेतून केव्हा जातो, आपण केव्हा कॉलेज लाईफ जगतो. पण मग आपण कॉलेजला गेलो का आपल्याला या शाळेची खूप आठवण येते आणि आपल्याला वाटतो आपण कधी मोठं होतो. आणि जेव्हा आपण मोठं झालो ना तर आपल्याला हे दिवस खूप आठवतात. म्हणून आयुष्यात किती पण मोठे व्हा, किती पण पैसा कमवा, पण हे शाळेचे दिवस पुन्हा आपल्याला जगायला भेटणार नाही. त्यामुळे आपण हे शाळेचे दिवस नेहमी आठवणीत ठेवले पाहिजे. आणि शेवटी एवढंच म्हणतो की आपल्याला शाळेने दिलेली ओळख आपण कधीच विसरणार नाही आणि आपण या शाळेपासून कधीच दूर होणार नाही. त्यामुळे शाळा ही एक ज्ञान मंदिर आहे आणि त्यामुळे आपण याला जपता आलं पाहिजे. आणि शेवटी एवढंच म्हणतो की आम्ही चांगला अभ्यास केलेला आहे आणि आम्ही या वर्षीचा निकाल पण चांगला आणण्याचा प्रयत्न करू. आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.